नमस्कार. तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल अशा अपेक्षा करते. नसेल बघितला तर प्लीज बघा, कारण खरंच आमच्या गावात ना सरपंच ना काय. पण मी काय म्हणते, भले त्याची चूक असो किंवा माझी चूक असो, बरोबर, तिची चूक असो किंवा माझी चूक असो, पण माझी चूक काय होती की टरपाल हवेने त्या दिवशी हवा एवढी होती की ती आंब्याचं साल्ट तिथं पडलं होतं तर माहीत नव्हतं. मला सांगितलं की मग मी काय केलं, ते उचललं आणि लांब फेकलं तर लागले म्हणा हे कागद पाठीमागं असं तिकडं तसं, म्हणजे तिन्ही साईडनं पडेलनं पण इकून पण तिन्ही साईजनं. तर तुम्ही बोलत, आता समजा तुम्हाला कोण बोलत असेल, तुमच्या घराची तर खिडकी पाठीमागून असेल आणि तिथं तर म्हणजे प्लॅस्टिक ही राडा ही तर तुम्ही टाकत असाल तर तुम्ही बोलणार नाही का? बोलणारच का नाही? बोलणार. मग अशा पद्धतीने तर असं झालं तसं झालं ना, दिसताना एवढं लेक्चर दिलं आणि मला मी पण हेडव करते. कारण ना बिंदास का मला फरक नाही पडत, जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. भावा बहिणींनो, तुम्ही सांगा कमेंटमध्ये की माझ्या याच्यात काय चुकलं. मी चांगल्याने सांगितलं, मी एकतर कुणाच्या वाटत जात नाही, कुणाला जास्त बोलत नाही. पण लोक एवढी शेजारी पाजारी नाही ना, प्रमाणाच्या बाहेरच त्रास. कधी आम्ही पाठीमागं जात पण नाही की बघायला जात नाही. आणि त्यावेळेसच बांधकाम काढलं तर पाठीमागं पाणी काढायचं. तुम्हाला माहिती आहे, आमच्या वडिलांनी एका शब्दावर म्हणले की बाबा भांडण काय करू नको, आम्ही पाणी पुढं काढतो. आम्ही पाणी आमच्या दारात काढलं. पावसाचं पाणी येतंय तर असं झालं तसं झालं. आता माझ्या भावा बहिणींना आवडणार नाही, कारण माझे भाऊ बहिणी काय म्हणतात की ताई तू लक्ष देत जाऊ नको असल्या गोष्टीकडे. हा लक्ष देत नाही, पण नाही बोललं तर मग काय म्हणतात, हा ही जहांगीर चुकी आहे. असं होतं. मी एकतर कुणाच्या वाटं जात नाही आणि माझ्या वाटं गेलं तर मी सोडत नाही. भले ते माझ्या घरातले का असं ना, मला ते आवडतच नाही पहिल्यापासून. अशा पद्धतीने मग मी म्हणलं मी हेड सोशल मीडियावर टाकणार. तिला मी बोलूनच टाकलाय. असं नाही की मी चोरून काढला आणि चोरून टाकला, असं नाही. मी तिला बोलून, आणि तिनं पण काढलाय हेड. तिनं फक्त माझ्या एकलीचाच काढलाय. तसं म्हणाय गेलं तर मी माझ्या अख्ख्या घरातला पण, आणि ती पण थोडीफार दिसली ना. मग आता तुम्ही विचार करा, प्रत्येक वेळेसच ती तर दांबाराट करत असेल तर आमच्या गावाला खरंच न्याय करायची लय गरज आहे. आणि याला त्याला सांगितलं मेन माणसांना, सरपंच कोण आहे. आम्हालाच माहीत नाही की आमच्या गावात सरपंच कोण आहे ना. या गावात संडास बाथरूमची सोय, संडास बाथरूम मंजूर नाही किंवा काय नाही. सरकारी नियोजन कोणच्याच नाही त्या बायकांना, कोणच्याच नाही. रोज उठायचं, खुरपं घ्यायचं आणि खुरपायला जायचं आणि घरातलं भागवायचं. घरात काय का नसं, पण ती लय मोठी माणसं म्हणायची का, फक्त तोंड बोलायला पडा. अरे तुम्ही इज्जतीने बोला ना. एकतर आम्ही कुणाच्या इथं पळीभर आमटी मागायला जात नाही. आणि आमच्या इथं येतात, आम्ही देतो का, आम्हाला भलं नसलं तरी आम्ही देतो मदत. बाबा आपल्या शेजारी पाजारी धर्म आहे, आपल्याला पण कधी गरज येते. पण मला कळतंय असं शेजारी पाजारी आणि भाळवणीत तर कधीच मागितलं नाही. आम्ही मराठ्याच्या माणसात मागितो, मराठ्याच्या माणसात गावात जाऊन आणतो. पण कोणाच्या आमच्या जेबी मॉल्यांच्या दारात आम्ही गेलो नाही का, तर आज दिलं की उद्या लगेच 4 बायांना तर कळणार. आणि आमच्या गावात कसं आहे माहिती आहे का, एकाला कळलं की सगळ्याला सांगायचं. मग तिला सांगायचं, तिने त्या अख्ख्या गावात पसरणार. कोण आजारी असलं ना तरी पण अख्ख्या गावात ढिंडोरटा येतो. कोणी मेलेला असेल ना तरी पण अख्ख्या गावात मराय तर लागलेलं असलं ना तरी पण काय म्हणायचं, मेला किती, असं आमचं गाव आहे. म्हणजे खरीची दुनिया नाही.
काय बोलावं सांगा. माझं एवढं टेन्शन मला आलं की मी 2 दिवस झालं मी बाहेर जरा गेलते. माझं काम लय महत्त्वाचं होतं. बानूचे डॉक्युमेंट्स घेऊन गेलती. आता कुठं गेलती काय गेलती मी तिथलं हेड्याव काय काढलं नाही तर, कारण बानूचे कागदपत्र घेऊन गेलती. अपंग सर्टिफिकेट काढलं पण त्याचा काही नियोजन नाही किंवा काय नाही. बरे मला 1 रुपया खर्च झाला नाही, पण बिचाऱ्यांनी मला नेलं का माझं तिकीट काढून. माझ्या बानूसाठी काय काय लोक मदत करतात. बानूचं आधार कार्डसुद्धा फ्रीमध्ये काढून दिले बिचाऱ्यांनी. का तर त्याला जाणीव होती की मी पण काही दिवस असा होतो आणि ते पण तसा होता. म्हणजे तुम्ही सांगा कोणता डॉक्टर म्हणला नाही की हे बाळ चालणार नाही. कोणत्याच म्हणजे मोठ्या मोठ्या दुकानांनीच म्हणते दवाखान्यात नेलं. पाक सोलापूर, इंदापूर आणि कर्नाटकला न्यायचं असं म्हणतात. तिकडं व्यवस्थित होतं आहे. अशी माणसं लई झाले चांगली. पण माझं कसं आहे आपल्याकडं पैसा लागतोय. बाहेर निघायचं म्हणलं तर पैसे आपल्यापाशी 4 रुपये पाहिजेत ते का नाही पाहिजेत. आज पोरगी अपंग आज जवळजवळ 11 वर्षाची बानू होत आली. विचार करा त्या. आणि मी एकली तर जाऊ शकत नाही. माझ्यासोबत तर एक जण लागतंच. मी बानूला घेतलं तर बरं तिकीट काढायला पिशवी सांभाळायला एक जण लागतंच. म्हणजे मग विचार करा की अशा गोष्टी मी सगळ्या केल्या. जर विचाराने मला ह्या सगळ्या गोष्टी निर्णय घ्यावा लागतो. असं नाही की उठायचं नाही हा चला बाबा नीट होत आहे तिथं, तर असं नाही. कारण 4 रुपये आपलं जाणार आहे. 4 रुपयाची सरकाराकडून पण मदत होईल त्या अपेक्षाने मी पाऊल उचलते आणि पळते की बाबा ही तर माझ्या बानूचं तर 2 रुपये येतील 3 रुपये येतील म्हणून त्या हिशोबाने कागदपत्र घेऊन खूप लांब गेलती. जालना काय हैदराबाद काय माहिती त्या गावाचं नाव काही येईना, पण एवढ्या लांब गेलो आणि झालं बानूचं काम. बानूला कारण खरंच ते लेकरू ना बोलू शकत नाही ना सांगू शकत नाही. मी तर गेली तर सगळं बंद पडतं. पण काय करणार, अशा सरकारी नियोजनं कुणी सांगितलं ना आपल्याला फ्रीमध्ये तर नेत असेल तर जाणं गरजेचं आहे का नाही. तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं. मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं. पण मी हेडव काय बनवला नाही, कारण 2 दिवस तिकडंच मोडलं आणि माझं एवढा त्रास मला झाला. मला प्रवास सहन होत नाही. तरी पण मी गेले. पण आज मी आले कुठंतरी तुम्हाला नक्कीच दाखवते. तर चला. आणि हां, तुमच्याकडं काही दवाखाना चांगला असेल किंवा काय असेल तर हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण मला खरंच माझ्या बानूला काय झालं तर आम्ही कोणच जिवंत राहणार नाही घरातली. कारण बानूवर एवढा जीव आहे की ती लेकरांनीच आम्हाला एवढा जीव लावला आहे की चाहून पण 2 दिवस तरी बानूचं तोंड नाही बघितलं तर मला करमत नव्हतं. म्हणजे विचार करा ना. आता तुम्ही म्हणसाल की तू एकलीच गेली तिला घेऊन जायचं का. हो, पण ती जे कागदपत्र नेलती आणि तिला नेलं असतं तिला बाहेरचा प्रवास बिलकुल सहन होत नाही. त्यामुळं मी काय तिला नेलं नाही. आणि तसं मी विचारलं होतं की बानूची गरज लागणार आहे का, तर ते मला तसं झालं तर कागदपत्र हे घेऊन बाळाची आई लागते, बाळाचा बाप पण लागतो. तर म्हटलं बाप तर मेलाय म्हणलं, तिला बापच नाही म्हणलं चालतंय का नुसती आहे. तर हो चालतंय. तर असं कुठं दवाखाना चांगला असेल की तिथं फरकच पडत असेल तर मला सांगा नक्कीच. कारण खरंच माझ्या बानूला उपचाराची लय गरज आहे. कारण आज मी 4 पैसे कमवते, घरात आई बाप्पा 2 लेकरं सांभाळते. जोक नाही, तुम्हाला पण हे माहिती असेल की घरात परिस्थिती काय असते काय नाही. तर चला, मला हेच सांगायचं होतं. आणि त्या भांडणाबद्दल पण आज तुम्ही हेड्या बघचाल म्हणून त्यामुळं म्हणलं चला तुम्हाला सांगावं म्हणलं. तर मी आले आज नवीन ठिकाणी, तर नक्कीच मी तुम्हाला दाखवते. तर बाय.